ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चून माती आणि मीठ भाकर नाम प्रभूचे मुखी गोड साखर सोडून दे धनाचा तुला रसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगा कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगा मन भावे भजन तू कर प्रभूच्या राजचरणाला प्रभूच्या राजचरणाला करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या अंतरंगा कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची हेकाना साधारणशे 50-100 कोणी देऊ नको 100 कोणी द्यायचे नाही हेका सुट्टे सुट्टे करून ना अजून पवार गावती आमचे उघडे बनायचं सत्यवान पारकार पवार उघडे गावले ना 10 घेऊन यायचे 10 नाही तर फार फार तर 20 हेका झरवणी चालू ठेवलास ना बारीक बारीक तर का भयाता बोलातो हा आता लिव 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 आता झालं ना तू माझं कोतवाल अरे हय केलेला हयच फेडूचा तू काही वेगळा लिहू त्याला तर माहिती आहे तू काय फार फारतो वडापाव काकेतलो उद्या तुका खैलो खाऊचो अरे मी काकेतलो खाल्ले तू ए का चांगलं असतंय काय बोलताना भरपूर मर्यादा पडतात पण असू दे हरकत नाही काय मंडळी प्रत्येकाचा विचारशैली वेगळी आहे बरोबर ना प्रत्येक जण हय आपल्या सोयीनुसार बोलता आणि सोयीनुसार वागता प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार बोलणार आणि सोयीनुसार वागणार समजा घराकडे जर पाहुणं येलो आणि पाहुण्याक जर आपण कपभर चहा दिली आणि चुकून जर काय त्या कपात जर माशी पडली तर आपण ह्याच्यासारखं असलो किंवा घरातले म्हणणार देवा पाहुण्यानो हकडे चायत माशी पडली आणि असो काय तो कप हातात ना त्याच्या पाहुण्याच्या हातांना काढून घेणार जसा काय देवान दिलेला अमृतच काढून घेतात असं तर काढून घेणार आणि चहा असो झापकन फेकून देणार पण पाहुणं घराकडे गेलो आणि जेवण करताना तीच माशी जर तुपाच्या भरणीत पडली तर अलगद बोट घालून वरच्यावर माशी काढून बाहेर टाकून देणार आणि भरणी घट झाकण लावणार आणि कपाटात कोंबणार आणि म्हणणार ते का काय होता माशी ती तुझा काय झाला नेना कोणीची 5वी आणि सकला आपली गोटी नाचवी भजन ढवला बाजू तू या रागिणीवर येऊन घसरतोस पण काय ठीक आहे चालेल नाही ना वाईट काय नाही माझे बाबा तूच म्हणून आज सगळ्यात चालला फक्त ह्योच विषय काय सांगतेस आवाज असो आणि काय आलाप मारते बुवा चांगला आपण काय घेतो ना एखाद्याकडनं चांगला तर ता घेऊसाठी सुद्धा आपली नियत चांगली असूची लागतात तिला लक्षात आणि काय तू म्हणजे तू थोर नियत तुझं म्हणून भजन अलंकार झालं मी अजून तसंच राहिलोय मी संगीत अलंकार झालोय बरोबर पण असू देत त्यांना बाकी बराच काय काय सांगल्या ना आणि पुढे त्यांना सांगलं की समोसा खाई गेलं कुडाळात समोसा खाऊ गेलं ह्यो डोक्यावर आपटलेलो ह्यो मागे काय जे काय त्याला सवय असतं आपला ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून ह्यो मागे कुडाळात गेलो आणि घराकडे पाकिट विसरलो एका दोघांना फोन केल्या म्हणते ए हॅलो मार ना जरा 200 रुपये जीपे मार कोण पाठवूक तयार नाही
ह्यानं काय केलं आणि डोक्या लावल्या. म्हणालो आता काय करायचा. आता म्हणता माका काकेतलं वडो सुद्धा खावणार नाही म्हणतो, आता रुपये नाही तर. म्हणून म्हणालो आता भलांटी खाऊ काही. म्हणती फॉरेनर तशी एक फॉरेनर येत होती. फॉरेनर लेडीज फॉरेनर येताना बघल्या आणि रस्त्याच्या बरोबर डिवायडर मधना बरोबर रस्त्याच्या मध्ये उडी मारल्या आणि भलांटी करून लूच लागलेलं कसं असतं तशी भलांटी उडी मारून तो मध्ये जाऊन ठेवलो. बस मध्ये जाऊन ठेवलो आणि तू वेगळा, तुझा विषयच वेगळा. तुझा विषय काय नाही मंडळी, हा फक्त तुमचं मनोरंजन म्हणून सांगूच लागतं. पण नाव इलाज, कारण का काकेतलं वडो खाऊ घातले ना पाहुण्याचा सत्कार करू करू विलाज नाही ते का. उडी मारल्या रस्त्याच्या मध्ये जाऊन गुटली करून ढवलो आणि ती जी फॉरेनर होती तर फॉरेनर इली आणि चापकन ब्रेक मारल्या बुलेटचो आणि गाडी कशी कशी थांबवल्या आणि हेका जाऊन बघल्या आणि हेका हात लावता. हे मॅन, ते लेडीज पर्यंत म्हणता हे मॅन. ताडफाडावून उठलो दुपारी 1:30 वाजता रस्त्यावर म्हणता. ते ह्यांना कपडा खात लावल्या. अरे म्हणता ही इली फॉरेन मधना आणि ही हेमंत कशी काय ओळखता. हे मॅन, हे मॅन. तिच्या कपड्यात ह्याच्या कपड्यात आटी पडली, त्यावर वाटलं हे बाबा जरा भिरभिरलेलो. हॉटेलात घेऊन गेले आणि हॉटेलात त्याला विचारले ती काय विचारता. हे मॅन, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट डू यू वॉन्ट. काय खाणार विचारलं बरोबर सांगता काकीतला वडा, काकीतला वडा. पण हेका गावलं तर आचार्य चांगलं होतं. त्यांना बिचारायचं काय कॅश बीस काय नाही चांगलं म्हणजे भारी माणूस. काय तू माका घालतो म्हणजे काय तुका तेवढाच फरक पडेल. मी तुका काय बोलणारच नाही जी बाई. नको रे बाबा, कशा उगाच मी पापाक देणी आज कशा करू. पण झालं आणि त्यानं सांगितलं हे व्यंकटेश म्हणतात माझ्या पाया पडायला माझ्या घराकडे. तुझ्या काम कर, तुझ्या पायांचे चरण पादुकांचे ना नारकरांकडे जाऊन झेरॉक्स काढून दे आणि सगळ्यांका वाट. व्यंकी बाबांच्या चरण पादुका म्हणून कोण कशा जाय तिकडे. पण असू देत. काय केलं, व्हॉट डू यू वॉन्ट म्हटल्यानंतर ह्यांना सांगल्या आय वॉन्ट शाकाहारी जेवण, शाकाहारी जेवण, शाकाहारी जेवण म्हणून सांगितल्यावरती जी फॉरेनर होती ती म्हणाली ओके ओके. त्या वेटराक सांगितल्या ना, वेटर इलो पटकन 2 ताटा ठेवल्याने ह्यांच्या पुढ्यात ठेवल्या. ह्यो कलकललेलो हिंबार खाऊन 1:30 वाजता. वाटी होती दह्याची, त्या दह्याच्या वाटीत गोड घालून औशिनो 3 खटकाचा मिक्सर फिरवल्या वाटीत गोड घालून. त्याबरोबर ती फॉरेनर होती ती बघितच रवली आणि ती काय आता हे यंकू ही व्हॉट इज डिश म्हटल्यानंतर माहित नाही तर गप्प बसायचा. पण व्यंकटेशनर बुवा सुरू केल्या हॅ बॅबी, हा बॅबी. आता गेले बेबी ना. आता सांग या गाली होतं अरे बेबी शिवाय तुका काय लिहू कचत नाही माका माहिती. पण म्हटलं हे बेबी लुक हिअर, दिस इज ढाय, दिस इज ढाय. दह्याचा ढाय करून टाकल्या ना. आता ती विचारता ए व्यंकी ए म्हणता ए डोंट से मी व्यंकी, ओनली हेमंत बुवा कॅन से मी व्यंकी. यू से मी व्यंकटेश भुवा. व्यंकटेश भुवा म्हणून सांगितल्यावर ती म्हणते ओके व्यंकटेश हाऊ मेक इट म्हणजे दही कसा बनवतात माहित नाही तर गप बसायचं. पण थांबणार नाही ना, त्यांना काय करूचा ह्यो का सांगता काऊज मिल्क जे गायचा दूध बॉइलिंग अँड बॉइलिंग म्हणजे रात्री उकळवायचा. औषध आपल्याकडे कसं उकळवलं साधारण उकळवलं की आतमध्ये मग लिंबू पिळला की बंद करून ठेवला की सकाळी साधारण निर्धान लागतं गोडा येतात. काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीपिंग नाईट म्हणजे रात्री त्याला झोपवायचा. बिकम मॉर्निंग टाईट दॅट इज कॉल्ड हॅलो आपण करा. आणि आता तू सांग काय सांगतलं, आता काय सांगतलं पुढे नाही काय आय सेड नाही आय सेड सिट डाऊन वन पार्ट नाही तर फोडीन तुझा कानपाट आणि काय वडीन तुझी नाडी. तू काय सांगशील बाबा, तुझं काय भरोसा नाही. पण असू देत खुळावलेलं माणूस मंडळी.
आमचे प्रोग्राम भरपूर होतात, पण दोघांवर पण आम्ही दोघे पण आता बोलताना फक्त तुमच्या मनोरंजनासाठी, फक्त बघ काकेतले बिकेतले काही खाऊ नको मंडळी. बऱ्याचशा सांगितलं की तुमच्यावरनं सांगितलं की काय तर बायकांचं भरपूर टेन्शन असतात. आता तो काही लगीन झालेलो माणूस त्याच्यामुळे एवढा होऊन सुद्धा तो सांगता आमचा म्हणता बरा असता काय टेबल फॅन. बाबा ठीक आहे, आम्ही काही देवपूजा करून जन्म केला तर बघतलो नाही तर तुझ्यासारखा भगवा घालून जाणार हिमालयात. तर तुझा भगव्या देहा जाताना घालून जा, आम्ही जातो अलग निरंजन. नाही झालं त्यांचा विषय भागलाच जमा. पण खरोखर बुवा ह्या महिला मंडळाचा खरंच नाद करायचो नाही, कारण घरातली स्त्रिया ना ते घरात स्त्रिया असत म्हणून आज या सगळं जग चाललेला. आणि तुका काय त्यांची टेन्शन आता तुकाच माहित असणार, मी तिच्यावर जास्त बोलून उपयोगी नाही. पण खरोखर या ठिकाणी मंडळाला धन्यवाद देतोय. आणि गांगोवाडी मित्रमंडळासाठी जर सांगायचं झालं किंवा गांगोवाडीच्या बद्दल जर सांगायचं झालं तर दगड किसून कधी मैदा झाला नाही, दगड किसून कधी मैदा झाला नाही. आणि गांगोवाडीच्या वाकड्यात जाणारा पैदा झाला नाही, पैदा होणार नाही, पैदा होणार नाही. आणि काय काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे गांगोवाडी म्हटल्यानंतर गांगोवाडीची एकजूट, बरोबर ना. कोण ह्या गांगोवाडीचा एक विशेष घेण्यासारखा ना, कोणावर कसलाही प्रसंग येऊ दे, कोणावर कसलाही प्रसंग येऊ दे, फक्त एक फोन इकडे तिकडे फिरलो काय असतील नसतील ते सगळे गाडी गोळा करून 100, 500, 1000 लोक जाग्यावर एका ठिकाणी जमा होतात. ही एकजूट आणि ह्या आज गांगोवाडीने राखून ठेवलेला ही एकजूट. ह्या एकजूट सांगणं मला तुझा काय, तुझा आता काय विषय नाही, तू मिक्सरच सांग खटके तीन खाटकुट खटाक तर तुझं बरोबर. लगीन झालं तू संसारिक झालं मग तू ताच सांगा पहिला. एका कसा समजा जर एका घरातनं सांगितल्याने व्यंकटेश चल पहिल्यांदा भांडी घासून घे, भांडी घासून घे, तोच सांगता. म्हणजे प्रत्येक बारी तोच सांगता, आज फक्त मी सांगते त्याच्या तोंडचा. तर म्हणतात एका जर घरातनं सांगितल्याने की व्यंकटेश चल आधी रात्रीची भांडी घासून घे, तो सांगणार अजिबात नाही, मी भांडी आधी घासणार नाही, आधी मी फरशी पुसून घेणार मग भांडी घासणार. पण माणूस गोडवा असू देत. धन्यवाद. आणि त्या ठिकाणी बुवा तू ही रागिनी सांगितलंस, रागिनी ही तुझी आहे ना, घेऊन जा. खरंच मी कंटाळले रागिनी रागिनी काय हा जाताना तसं काय माका पण तुझं तसं काय उपयोग नाही ना, सगळं उपयोग तुकाच जातो आता, कारण आता तू भजन अलंकार झालेलो. धन्यवाद. या ठिकाणी जास्त वेळ घेते, या ठिकाणी रुपवली या ठिकाणी घेतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गाणं भुवानी या ठिकाणी म्हटलं. खरोखर मंडळी आज जे आपण भजन पूजन कीर्तन नामस्मरण करतोय, आज प्रत्येकाच्या अंगणामध्ये जी तुळस दिसते, प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस, मंदिरावर कळस, कळसावर भगवा, मंदिरात देव पाषाण आज आहेत. घरामध्ये आपली हिंदू संस्कृती टिकून आहे. आणि डोकीवर पदर घेऊन आज आपल्या सौभाग्यवती किंवा आपल्या आया बहिणी या ठिकाणी वावरतायत ना, तर त्या फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वावरतायत, ह्याच आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हणतोय बघा, छत्रपती शिवाजी आणि महाराज. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ असणारे, प्र म्हणजे त्रस्त मोघलांना करणारे, प म्हणजे परस्त्री माते समान मानणारे, आणि ती म्हणजे तिन्ही लोकात चांगले जाणारे ते छत्रपती शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्यते, आणि जी म्हणजे जिजाऊचे पुत्र महाराज. म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा सुप्ता आपला सगळ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. कारण का मंडळी, तर बायको आणि प्रेसीच्या स्वप्नातले बंगले आणि ताजमहल बांधणारे कित्येक जण झाले, पण आपल्या मातेच्या जिजाऊ आईच्या स्वप्नातलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून आपल्या जिजाऊच्या स्वप्नातलं स्वराज्य घडवणारा एकच मर्द मराठा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मला, आणि ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आता पेट नाही ना, आता तू पेटत
समोसे खाल्ले, वडापाव खाल्लेले फक्त याक वाईट वाटलं रे. म्हणजे त्या बिचारणी काय केलं, मी आपलं तुका सहज म्हटले की वा वर तुझी प्रगती होऊ देत असं म्हटलं तर तू सगळ्यांका बांधून घातलं सख्खे पेन बरोबर, सगळ्यांका पोचून मोकळं झालंस ना. ऐसा नाही करणे का. मग तुझ्याकडे बघून तुझी खूप दया येतात. म्हणजे तुझं असं असतं कधी कधी तू सरभरीत झालेस की तू खय बोलतस आणि काय बोलतस आपण माहित नाही रे. हे सगळे असंच म्हणूनच आपण असं ना, तू आज त्यांकाच पोचवून मोकळं झालंस. होय तर माझे बाबा आज ह्या बघ विषय कसा, त्यांना असं नको बोलूस रे. इथे माझ्या काळजाला लागलं रे, इथे जाम जाम म्हणजे जखमच झाली, काळजात झरे पडले माझ्या. तर असू देत मंडळी, या ठिकाणी अतिशय सुंदर मनोरंजन आणि भजन या ठिकाणी सादरीकरण बुवांनी केलेलं आहे. त्यांना देखील त्यांना धन्यवाद देतोय आणि या ठिकाणी रूपावली सादर करतोय. भवसागर हा पार कराया, नाम मुखी ते जावे. भवसागर हा पार कराया, नाम मुखी ते जावे. हरि नाम मुखी ते घ्यावे घ्यावे घ्यावे, भजनी कवना गावे. हरि सारे गवानी मगाशी फक्त काम कर. मगाशी तर मनमंदिर म्हटलं ने नेनेचा असायचा ने नेनेचा, तेवढं फक्त एकदा पुरा म्हण आवाज माझ्यासाठी. तंबोरू लावून देते मी रागिनी. हा म्हणणार तू माका माहिती आहे. अरे तू माझ्यापेक्षा चांगलं म्हटलेलं माका ऐकूची इच्छा म्हणून तुका सांगलंय. नाही तू म्हणणार 100% म्हणणार. तू साधारणची गाडी ठेवीत नाही शिल्लक बरोबर ना. साधारणची गाणी तू ठेवतच पाहिजे. ती सगळ्याचं नायनाट खेपे सुरुवातीपासूनच सगळ्या गाण्यांचं नायनाट करून टाकणार. या गाणं शिल्लक ठेवणार नाही. कोंबो आरवलं तर कोंबो म्हणा आज आरवताना खायचा गाणं म्हणून बरोबर. ते धापा खायचा सुद्धा नाही ठेवणार तू. पण खरोखर या ठिकाणी मगाशी बालकांचा जो नृत्य कार्यक्रम झाला अतिशय सुंदर, खरोखर जोरदार टाळ्या. आणि खरोखर महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य हे आपल्या कोकणाच्या मातीतून घडतंय. आणि एक चांगला स्टेज म्हणून ह्या गांगवाडीचं वेगळेपणा. आणि सुरुवातीक काय त्यांनी एखादं ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवलेली असतो, पण आपल्या घरातली मुलं त्यांना सुद्धा स्टेज मिळव या ही विचारसरणी या गांगवाडची. म्हणून एकदा जोरदार टाळ्या या भजन मंडळासाठी आणि सगळ्यांसाठी. धन्यवाद. सारे ग प प ग भवानी ग भवानी नी नी सा सात सुरानी केली प्रार्थना, सात सुरानी केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावे नर्तना, गणराया तुम्ही यावे नर्तना. रंगमंचकी यावी रंगमंचकी उजळली भुवने प्रकाश
घडली भुवनी प्रकाशली सारी बनी गंधविले आनंदाचा हृदयाच्या कानावर नाचे गगन नाचत पैठणे हृदयाच्या कानावर नाचे गगन नाचत पैठणे नाचत पैठणे नाचत पैठणे
धन्यवाद.